तर आज आपण बनवणार आहेत हैदराबादी आलू दम बिर्याणी। तर त्यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तर त्यानंतर स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे। जोपर्यंत तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण पाण्याला उकळी देऊ। तर इथे पाणी थोडं गरम झालं, त्यानंतर इथे सर्व आपल्याकडे जेवढे खडे मसाले आहेत तेवढे टाकायचे। त्यानंतर थोडं जिरं टाकायचं। तर जिरं टाकून झालं की आपण तांदूळ टाकू। तांदूळ अगदी 70% शिजू द्यायचे। त्यानंतर त्याच्यात मीठ आणि तेल टाकायचं। तेवढं 10 ते 15 मिनिटात आपले तांदूळ रेडी होतील। त्यानंतर बिर्याणीची फिलिंग तर त्यासाठी आपल्याला अगोदर कच्चे बटाटे असे कापून घ्यायचे। त्याच्यामध्ये हळद आणि मिरची टाकून मिक्स करायचं। तेलामध्ये त्यांना फ्राय करायचे। बटाटे शिजायला 15 ते 20 मिनिटं लागतील। त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार। बटाटे शिजतात तोपर्यंत आपण ग्रेव्ही बनवून घेऊ। त्यानंतर आपण दही, लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला, गरम मसाला, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, बडीशोप, त्यानंतर भाजलेले कांदे, त्यानंतर जायफळ खिसून टाकायचं, अद्रक लसूण पेस्ट, या सर्व बेटरला नीट मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर अर्धा लिंबू पिळायचा, नीट मिक्स करून घ्यायचं। तर इथे तेल गरम करून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले टाकू, थोडं जिरं टाकू, 1 टोमॅटो, या सर्व गोष्टी एकजीव करून घेऊ। चवीनुसार मीठ, कढीपत्ता आणि ती ग्रेव्ही मिक्स करून घेऊ। ग्रेव्ही चांगली मिक्स करून झाली की त्यानंतर फ्राय बटाटे टाकून घेऊ। ग्रेव्ही आणि बटाटे मिक्स झाले की त्यावर कोथिंबीर आणि पुदिनाने गार्निशिंग करू। त्यानंतर भाजलेला कांदा, त्यानंतर शिजवलेल्या भाताची लेयर लावू। तर भाताची लेयरिंग झाली की त्यावर कांदा, कोथिंबीर, पुदिनाने गार्निशिंग करून घेऊ। तर त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि तूप टाकून बिर्याणीला दम देऊ। तर त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकू, जेणेकरून आपला जो भात करपणार नाही। त्यानंतर फॉईल पेपर ठेवू, त्यावर झाकण ठेवू। त्यानंतर 15 मिनिटं कमी आचेवर शिजू देऊ। सो टेस्टी बिर्याणी इज रेडी।